कळसेजी याच्यातला एक मुद्दा आहे विधान परिषदेचा, तर ठीक आहे, त्याचा एक वेगळाच संघर्ष असेल, राजकीय संघर्ष. सध्या स्थिती अशी की सत्तांतरानंतर आता हे तिसरं अधिवेशन आहे ज्यामध्ये विरोधी पक्षनेता हे पद देण्यात आलेलं नाही. तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर विशिष्ट आकडा ज्यांच्याकडे आहेत पक्षाचा त्यांच्याद्वारेच तो विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं आणि ते आता नाही आकडा तेवढा. मग मुद्दा असा उरतो की आता प्रश्न कायद्याने जायचं का संकेतांनी जायचं? विरोधी पक्षनेता पद हा एक विशेषाधिकार, एक विशेष पद आहे का तो एक संविधानाच्या स्पिरिट्सना पुढे घेऊन जाणारा खरंच तसं लोकशाहीच्या अपेक्षेत असलेलं पद आहे? कळसेजी नाही, काय असतं सर, संसदीय लोकशाहीमध्ये जेवढा मुख्यमंत्र्यांना मान तेवढाच विरोधी पक्षनेत्याला सुद्धा मान असतो हो. आणि त्याचा दर्जा असतो. आणि किंबहुना मला असं वाटतं की संसदीय लोकशाही विरोधी पक्षनेत्याशिवाय चालवणं हे संसदीय लोकशाहीच्या संकेत परंपरेच्या विरुद्ध आहे. बरं. आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स यांची जरी उदाहरणं जरी घेतले तरी तिथे विरोधी पक्षनेता म्हणजे हा शॅडो कॅबिनेट म्हणजे शॅडो प्राईम मिनिस्टर असतो, अशी त्याची पोझिशन असते. बरं. पण आपल्याकडे दुर्दैवाने असं झालंय आता की विरोधी पक्षनेता बघा, पार्लमेंटचं जरी उदाहरण घेतलं तरी मागच्या 5 वर्षात काँग्रेसला किंवा कुठल्याही पक्षाला एकंदर संख्येच्या 10% जागा नसल्यामुळे, हो. तर तिचा कोरम पूर्ण करू शकत नसल्यामुळे कुणीही विरोधी पक्षनेता नव्हतं मागच्या 5 हो. वर्षात.